नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळिया. तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि महसूल मंत्रीने एक शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपला हा व्हिडिओ आहे. तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल की शेतीचा रस्ता आहे तो आता 12 फुटीचा होणार आहे आणि रस्त्याची नोंद आहे ती आता डायरेक्टली सातबाऱ्यावर येणार आहे. शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता यापुढे 12 फुटीचा होऊन महसूल विभागाचा तब्बल 60 वर्षानंतर असा महत्त्वपूर्णचा निर्णय आलेला आहे. हा आहे तो त्याचा GR आहे. त्याचा GR सुद्धा पारित केलेला आहे आणि GR कुठे मिळेल ते मी तुम्हाला देणारच आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही आहे. पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी भाषेतच समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. कशा प्रकारे कारवाई होणार आहे, कशा प्रकारे 12 फुटीचे रस्ते तयार होणार आहेत आणि त्याची नोंद 90 दिवसात आपल्या सातबाऱ्यावर कशा प्रकारे येणार आहे, जेणेकरून लोकांचे जे वाद आहेत ते तिथे मिळणार आहे. आता आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे 12 फुटीचा असणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधुनिक शेतीसाठी बळ मिळणार आहे. राज्याच्या शेतीच्या वाटावरून मोठा वाद असून या निर्णयाने किमान रस्ता झाल्याने शेतीच्या बांधावरून जाण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीला वाद मिटवण्यासाठी व रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर उतार्यावर 90 दिवसात करण्यात चा आदेश जारी करण्यात आलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला जो हा तुम्ही बघत असतील इथे GR दिलेला आहे, त्या GR नुसारच जी माहिती आहे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्या GR मध्ये काय आणि त्या आदेशमध्ये काय म्हटलं आहे ते आपण बघणार आहे. तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे असतील, उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल, रोटवर असेल, हार्वेस्टर इत्यादी जी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्याबद्दल शेतकऱ्यांनी मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांना तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी शेतकऱ्यांची बरीच मागणी होती. तर शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची आवश्यकता तपासली गेली. अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊल वाटा, इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासली. शेजाऱ्याच्या भूधारकांच्या वहिवाटीचा, हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व आक्षेपाचा विचार करावा. सदर बाबी विचार घेऊन वाढत्या यंत्रणीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु जर शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर त्याची पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा. जरी तो थोडा लांबीचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तरी अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यक नुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा, असा हा एक त्यांनी आदेश आणि GR दिलेला आहे. बांध हे केवळ 2 शेतीच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकवून ठेवावे. रस्त्याची रुंदीचे शेतामध्ये वाढत्या यंत्रणीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी, म्हणजेच कोणते वाद पुढे जाऊन होणार नाही, जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणतेच वाद निर्माण तिथे होणार नाही. आता सातबारा उतार्यावर इतर हक्क सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतकऱ्यांच्या वादाचे निर्माण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल. म्हणजेच एखादा रस्त्याचा उल्लेख जर सातबाऱ्यावर असेल तर त्याला डायरेक्टली माहिती मिळेल की त्या सातबाऱ्याला जी जमीन आहे त्या जमिनीला रस्ता आहे की नाही. सबब सातबारा उतार्यावर इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांच्या पुढील कारवाई म्हणजे करता येईल. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी 1966 ची कलम 143 आहे, म्हणजे बऱ्याच लोकांनी या कलमानुसार नवीन रस्त्याची मागणी केली असेल आणि मी 6-7 व्हिडिओ टाकलेले आहेत की कशा प्रकारे मागणी करायची आहे. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील ते पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल आणि हा जो GR आहे तो पण मी टेलिग्रामवर देणार आहे. जर टेलिग्रामला अजून जॉईन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. तर त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता जी 1966 ची कलम 143 म्हणजे शेतकऱ्यांना नवीन रस्ता देण्याबाबतची जी कलम आहे, जर त्यामध्ये पण हा रस्ता जर पारित होत असेल, म्हणजे जर सेक्शन होत म्हणजे त्यांना मंजूर होत असेल, तरी त्यांना जी रस्त्याची रुंदी आहे ती 3 ते 4 मीटरची असावी, अशा प्रकारचा हा आदेश दिलेला आहे. आणि दुसरा
जो अट आहे म्हणजेच मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 ची कलम जी 5 जो आहे तो आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असल्याने जर त्याच्यामध्ये एखादा गटामधून जात असेल तर तो गट नंबर, सर्वे नंबर, हिस्सा नंबर किती फुटाचा आहे अशा प्रकारची जी डिटेल आहे ती सगळी त्याच्यामध्ये भरावी असा आदेश दिलेला आहे। आणि हा जर जी आर तुम्हाला पर्सनली वाचायचा असेल डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता आणि लोकांपर्यंत पण तुम्ही शेअर करू शकता। तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये या शेत रस्त्याबद्दल जी माहिती होती, नवीन जो नियम आणला त्याची मी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल। तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।